नमस्कार, मी स्वाती पाटील। आजची रेसिपी ही माझ्या मुलीसाठी बनलेली आहे, श्रीषासाठी। तिचा फार हट्ट चालला होता आज की मम्मी रिंग रोल हवे। तिला रोल्स खायला फार आवडतात, म्हणून मी खास तिच्यासाठी आज ही रेसिपी केलेली आहे, तुम्ही पाहू शकताय। आणि ही रेसिपी अगदी हेल्दी आणि सर्व घरच्या साहित्याने बनवलेली आहे। इथे मी गाजर, कोबी, टोमॅटो, कांदा इत्यादी साहित्य घेतलेले आहे। सर्वप्रथम आता इथे मी एक कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं 2 चमचे ऑइल टाकून, मोहरी टाकून, लसूण टाकून घेतलेलं आहे। त्याचसोबत लगेच कांदाही परतून घेते। थोडासा कांदा ब्राऊन कलरचा झाल्यानंतर आपल्याला सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। ही रेसिपी जास्तीत जास्त हेल्दी का आहे, तर यामध्ये सर्व भाज्या असणार आहेत आणि आपली लहान मुलं भाज्या खात नाहीत, त्यामुळे आपल्याला या रेसिपीच्या माध्यमातून आपण भाज्या देऊ शकतो। सर्व भाज्या छान परतून घ्यायचे आहे आपल्याला। त्यामध्ये आता मी 1 चमचा हळद टाकून घेते। एक चमचा मीठ टाकून घेऊ। तिखट मी थोड्या वेळाने टाकेन आणि माझ्या मुलीसाठी असल्यामुळे मी तिखट कमीच टाकणार आहे। आता हे झाकून ठेवते मी आणि आपण रोलसाठी इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। या पिठासाठी मी 1 कप मोठा कपाने पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ मी वापरलेले आहे आणि त्यामध्ये 2 चम्मच इथे मी रवा टाकलेला आहे आणि 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवून माझं पीठ रेडी आहे। आता इथे मी छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहे। हे छोटे छोटे गोळे आपल्याला लाटून घ्यायचे आहे। इथे खूप तर लोक मैदा वापरून करतात, मैदा वापरूनच रोल्स बनवतात, पण मी गव्हाच्या पिठाचे यासाठी केलेले आहे की खाणाऱ्यांना, आपल्या लहान मुलांना ते हेल्दी पण असतील म्हणून। इथे माझी 1 लाटी तयार आहे लाटून। अशा 3 लाट्या आपल्याला लाटून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ हे पचायला पण हलकं असतं, बरं असतं मैद्यापेक्षा। तुम्ही पाहू शकता, अगदी छोट्या छोट्या 3 लाट्या लाटून घेतलेल्या आहे मी। आता आपल्याला या सर्व लाट्या एक एक करून घ्यायच्या आहेत। यावरती तेल लावून घ्यायचे आणि थोडंसं आपण पीठ टाकून घेऊ। त्यावर दुसरी लाटी, परत सेम तेल आणि नंतर परत पीठ टाकून घेऊ। तिसरी लाटी ठेवून मी त्याला छान असं प्रेस करून घेते आणि मग आपल्याला याला परत लाटून घ्यायचं आहे। या अशा लाट्या करून आपण जेव्हा चपाती लाटून घेतो तेव्हा काय होतं, जेव्हा आपल्याला रोल्स बनवायचे असतात तेव्हा त्याचे असे पदर छान निघतात। आणि ही भाजून घेत असताना आपल्याला अगदी हलकी भाजून घ्यायची आहे। खूप अशी चपातीसारखी जास्त लालसर किंवा कडक नाही करायची। माझा तवा ठेवून झाला आणि इथे तवा गरम झाले असल्यामुळे मी लगेच टाकून घेतलेली आहे। पाहू शकता तुम्ही, मी जास्त भाजून घेणार नाही, कारण आपण हे फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये आणि त्यामध्ये हे भाजलं जाईल। पाहू शकता छान असे पदर सुटून आपली चपाती फुगत आहे। अशा प्रकारे इतर पण मी 2-3 अशा छोट्या छोट्या चपात्या करून घेते। आता पाहू शकता छान असे पदर काढून घ्यायचे, आपल्याला सुटे करून घ्यायचे। थोडंसं तुटलं तरी काय नाही होत। पाहू शकता एकदम पातळ पदर निघालेला आहे। सेंटरचा पदर थोडासा तुटतोच, तो आपण बाजूला ठेवू। आणि या पदरात निघालेला छान पदर आहे, त्यामध्ये आपण जे काही भाजीचं स्टफिंग बनवलेलं आहे
ते त्यामध्ये टाकून मी आता रोल बनवणार आहे. मग रोल आपल्याला चिपकवण्यासाठी इथे मी काय करत आहे, गव्हाचंच 2 चम्मच असं पीठ घेते मी. त्यामध्ये पाणी ॲड करून त्याला आपण लिक्विड असं बनवून घेऊया. म्हणजे आपल्याला हे रोल चिटकवण्यासाठी त्याचा फायदा होईल. पाहू शकता, जेव्हा तुम्ही मैद्याचे बनवत असाल तेव्हा तुम्ही सेम असंच मैद्याचं करून घ्यायचं. ह्या सगळ्या भाज्या मी नंतर बटाटा पण ॲड केला होता भाजीमध्ये, कारण माझ्या मुलीला बटाटा प्रचंड आवडतो. भाजी अशी आतमध्ये ठेवून द्यायचे आणि साईडच्या कटाने दोन्ही बाजूला आपल्याला जे काही लिक्विड बनवून घेतलेलं आहे पिठाचं ते लावून अशा प्रकारे चपाती दोन्ही साईडने मुदडून घ्यायची. पाहू शकता. आणि आपल्याला हा रोल असा करून घ्यायचा आहे. समोरच्या बाजूनी लावून घेतलेला आहे मी. म्हणजे या रोलमध्ये जे काही भाजी आहे ती बाहेर निघणार नाही, कारण आपल्याला हे रोल फ्राय करायचे आहेत. मस्त असा रोल तयार झालेला आहे. मी अजून एक रोल इथे बनवून घेते. तुम्ही पाहू शकता. आपल्याला मध्ये भाजी ठेवायची, तुमच्या आवडीनुसार जास्त ठेवू शकता आणि या स्टफिंगमध्ये तुम्ही अजूनही भाज्या वाढवू शकता. आता मी हे लिक्विड लावून घेतलेलं आहे. छान आपल्याला रोल करून घ्यायचे. दोन्ही साईडने कटा दुमडून घ्यायचे. त्याने काय होतं, भाजी बाहेर येत नाही. अगदी सोप्या पद्धतीचे आहे. घरी जे काही साहित्य आहे त्या साहित्यापासून तुम्ही कधीही तुमच्या मुलांना करून देऊ शकता आणि 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. आता मी इथे माझा तवा आहे आणि मी त्याच तव्यावर तळणार आहे, कढई किंवा पॅनमध्ये नाही. चांगले मी 4 चमच तेल टाकून घेतलेली आहे. आपल्याला गॅस थोडासा फुल ठेवायचा आहे, कारण तेल छान गरम झालं पाहिजे. मी इथे चेक करते. छान गरम झाल्यानंतर आपण हे टाकून घ्यायचे आहेत रोल्स. आणि मग इथे आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायचे, कारण सावकाश फ्राय झाल्यानंतर छान असे कुरकुरीत बनतात आणि टेस्टी पण होतात. मी कुठलेच मसाले वापरलेले नाही आहे भाजीमध्ये, कारण माझ्या मुलीला मसाले आवडतही नाहीत आणि लहान मुलांना जास्त मसाले द्यायचे पण नसतात. असे बाजूने आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं, कडलेलं असतं छान. त्यामुळे साईड पण ज्या असतात ना रोलच्या, त्याही छान खुसखुसीत होतात. तुम्ही पाहू शकताय, कुठलाच साईडने तोंड ओपन झालेलं नाही आहे रोलचं, किंवा कुठलीच बाजू उघडली गेली नाही आहे आणि त्यामधनं भाजी अजिबात बाहेर आलेली नाही आहे. अशा प्रकारे साईडला काढून ठेवायचं, म्हणजे तेल सगळं नितळून जातं. आणि मग आपण एका ताटामध्ये आपण याला काढून घेऊया आणि याला मस्त असं सॉससोबत खायचं. छान आणि टेस्टी लागतं. माझ्या मुलीला तर इथं धीरही निघत नाही आहे. आवडली का? ती हॉट आहे तरी पण तिला खायचं आहे. मी तुम्हाला थोडंसं कट करून दाखवते. मस्त असं छान वास पण येतोय आणि सुंदर झालेली आहे. तिला आवडती रेसिपी भेटली. मस्त छान असा तयार झालेला आजचा हा पदार्थ तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी कशी झाली, कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. नंतर भेटूया नवीन रेसिपीमध्ये. बाय.